मध्ये येत असताना आता फायनल मध्ये जाण्यासाठी दोन संघ आसुसलेले आहेत. वेद 11 टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज दळवी आणि त्याच्या समवेत ऋतिक पाटील जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. विकी पिंपरे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आणि आदेश सदा पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. जो उल्लेख मगाशी केला होता की आगरी कोळी युवक आज ब्लॉगरच्या दुनियेमध्ये आपलं नाव रोवतोय आणि आज आगरी कोळी संस्कृती, परंपरा आणि आगरी कोळी घडामोडी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आणि आदेश सदा पाटील यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या यूट्यूबच्या दुनियेतला एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला. जर पाहिलं तर नक्कीच त्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनीच भेट द्या आणि त्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. चला मॅच खेळतोय सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी कॅप्टन वर्सेस कॅप्टन तन्मय पाटील वर्सेस मनोज दळवी असा सामना मैदानामध्ये रंगत असताना तर आमचे आदेश दादा ब्लॉक करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघू शकाल. या स्पर्धेच्या निमित्तानं ब्लॉगर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न करत होता, लाईन मिस केली. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अंपायर सचिन साहू सरांच्या माध्यमातून विनोदजी भगत सर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम झोगाव आणि सचिन साहू मॅन फ्रॉम तुर्भेगाव. मॅच ला सुरुवात. पहिला बॉल व्हाईट. लोअर फुल टॉस चेंडूला एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये मनोज दळवीच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. व्हाट अ शॉट ऑन दी अप खेळला. खूप चांगला टायमिंग, खूप चांगलं प्लेसमेंट. स्ट्रेट बॅट आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार आलाय. मनोज दळवी एक झुंजावत खेळ करणारा खेळाडू आहे, अतिशय घातक आणि विस्फोटक खेळाडू आहे, त्यासाठी जाणला जातोय आणि पहिल्याच बॉलवर धमाका दाखवतोय. मनोज दळवी मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, आपल्या टीमसाठी धावा करू शकला नाही, पण ऋतिक पाटीलने खूप चांगला खेळ केला. चला तुमच्यापर्यंत लकी कुपन आले असतील ते सांभाळून ठेवा. आमचे आयोजक तुमच्यापर्यंत येतील आणि लकी कुपन मध्ये जो आकडा असेल त्या आकड्यामध्ये तुम्हाला मिळेल एक एअर कूलर, 2 एअर कूलर आणि एक सोन्याची अंगठी. प्रेक्षकांसाठी ही सूचना असेल. बघूया कोण होते भाग्यशाली विजेता. अनेक स्पर्धेचं आम्ही लकी ड्रॉ केलाय आणि आम्ही अपेक्षा करतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एखादी तरी पारितोषिक यावं. केडी पाटील साहेब प्लीज आपण केडी पाटील साहेब प्लीज मंचावर या. एक दिग्गज समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज देखील आमच्या कानावर अनेक वर्ष पडला. केडी पाटील साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपली जागा या मंचावर आहे. आपल्या गावाचं नेतृत्व तुम्ही केलं, आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये ज्यांचं योगदान राहिलंय. शंकर पाटील साहेब, रामदास पाटील साहेब, आपण देखील मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. केडी पाटील साहेबांनी नेहमीच आम्हाला विश्वास दाखवलाय
आणि त्याच दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी मनोज दळवीच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17-17 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शंकर पाटील साहेब उपस्थित आहेत. शंकर पाटील साहेब, केडी पाटील साहेब उपस्थित आहेत. संतोष मात्रे सँडी सर. अगदी आमच्या पाठीवर थाप देण्याचं काम केडी पाटील साहेबांनी नेहमीच केलं. आमच्या कामाचं कौतुक केलं. आमच्या ज्या काही चुका असतील त्या आम्हाला सांगितल्या की तुम्ही इम्प्रूव्ह करा. तर पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 आकड्यावर. 23 ऑन स्कोर बोर्ड. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. तळोली गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. आणि त्याच दरम्यान केडी पाटील साहेब असतील, शंकर पाटील साहेब असतील, रामदास पाटील जे पोलीस पाटील आहेत तळोली गावातील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आज कमेंट्री बॉक्स मध्ये आपण चेंडू पुरवायचा आहे. आपण प्रशांत भालेराव यांचा आवाज ऐकलात. त्याचबरोबर प्रणित पाटील बंटी, इंग्लिश आणि मराठीवर प्रभुत्व असणारा समालोचक आणि हिंदीमध्ये देखील त्यांची कमांड आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ते देखील जोडले गेलेत. संतोष मात्रे सँडी सर हे देखील कालपासून जोडले गेलेत. आणि आज मी या सगळ्याच मोठ्या समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी लाभते. अब्दल मी देखील स्वतःला भाग्यवान समजतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय संदीप पाटील. संदीप पाटील, ऋतिक पाटील हे दोन्ही बंधू आहेत. मात्र एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह इन वॉन. कारण की प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं साम्य असतो. त्यामुळेच आता जरी बंधू असलो घरात तरी आता प्रतिस्पर्धी आहो. त्यामुळेच बंधूच्या गोलंदाजीवर देखील मी समाचार घेऊ शकतो आणि मारावा लागेल. बॅटची एज, कॉट बिहाइंडची संधी होती, गमावली आहे. विकेट किपर चूक करतोय. तन्मय पाटील यष्ट्यांच्या मागे, कॅप्टन कडून होती चूक. आणि ऋतिक पाटील जो मागच्या मॅचचा हिरो होता त्याला बाद करण्याची संधी होती, ती गमावली. कॅचेस विन द मॅचेस. भावेश पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. 1200 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं ऋतिक पाटीलने. ऋतिक अशोक पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हा यंगस्टर खेळाडूने देखील प्रभावित केलं. येथे देखील वेगवान चेंडू हाताळला गेला. बॅटची एज, थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. सध्याच्या घडीला IPL चा थरार सुरू आहे. हैदराबाद आणि राजस्थानाचा सामना आहे. त्यानंतर चेन्नई वर्सेस मुंबई इंडियन्स असा सामना पाहायला मिळेल. आणि आज मात्र डबल धमाका पाहायला मिळेल सुपर संडे मध्ये. कोलबटापाचा चेंडू आहे. अगदी वेगवान फटका लगवला जातोय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. सिंगल मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27 आकड्यावर. संदीप पाटीलने कमबॅक करून दिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या पण त्यानंतर वापसी करण्यामध्ये यशस्वी होतोय. तिन्ही बॉल अप्रतिम दर्जाचे. मनोज दळवी स्टॅकेटवर पाहायला मिळतोय. इनसाइड आउट फटका चांगला आहे. त्याखाली क्षेत्ररक्षण पोहोचेल की काय? यस, टायमिंग बे मिसाल. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज दळवीच्या बॅट मधून ऑन दी अपचा क्रॅकिंग षटकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर मनोज दळवी. लोवर फुट टॉस आहे. अप ड्राय केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 आकड्यावर. 34 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 34 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना संदीप पाटील च्या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावा खर्च झालेत.
11 धावा खर्च झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 34 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली. बॅटिंग करत असताना इथे चांगला बॉल प्लेन मिस आणि बॅटची एज लागतोय. कॉट बिहाइंड. ऋतिक पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 वर 1 गडी बाद. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तळोली गावाच्या मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. तळोली गावाच्या एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा. 34-34. तळोली गाव म्हटलं की अगदी खाडी लगत असलेलं गाव आहे. नवी मुंबईच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव मानलं जातं. पण मोठ्या संख्येने क्रिकेट इथे खेळलं जातं. एक गाव एक होळी असा देखील एक परंपरा या तळोली गावामध्ये आहे. तळोली गावामध्ये देखील एक गाव एक नवरात्र उत्सव हा देखील साजरा केला जातोय. मग प्रत्येक गावातील परिवाराचा एकोपा या सणांमधून नेहमी पाहायला मिळतोय. त्यामध्ये सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजेच तळोली प्रीमियर लीग गेली 16 पर्व म्हणजेच नवी मुंबईमध्ये जेव्हा प्रीमियर लीगचं सुरुवात नव्हती झाली तेव्हा तळोली गावाकडून प्रीमियर लीगची सुरुवात करण्यात आली. आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावामध्ये आता प्रीमियर लीग होतीये. त्याचं कारण आहे तळोली प्रीमियर लीग. अतिशय एक चांगला पद्धतीचं एक संस्कृती आहे. एक परिवार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश आलाय. इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट केला. अगदी गुंडप्पा विश्वनाथच्या स्टाईल मध्ये चेंडू जातोय. गोशंक क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35 या आकड्यावर. अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचली गेली स्पर्धा. सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने. अप्रतिम असं आयोजन की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. ऑनलाईन प्रेक्षक जे सोडलेत आमच्या त्यांचं देखील सरचे स्वागत केलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विघ्नेश. इथे ऑन दी फटका खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणि काय घडलंय. झेल पकडला जातोय. मनोज दळवीच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागतोय. मनोज दळवी व्हेरी डेंजरस मॅन आउट ऑफ द ग्राउंड. इथे मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का 2 लागतोय. टीम SN बालाजी टीमचा आपण पाहू शकाल. 2रा धक्का लागत असताना महत्वाची विकेट कॅप्टन परतला. टीमची धावसंख्या 35-35 आकड्यावर. चला ज्या प्रेक्षकांकडे कुपन नसतील त्या प्रेक्षकांनी देखील आमच्या मुख्य व्यास महेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. कारण की ते लकी ड्रॉचे कुपन त्यांच्याकडे आहेत. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सोनू पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये देखील काय फटकेबाजी केली होती सोनूने. या मॅच मध्ये देखील धावा करावा लागतील. षटक क्रमांक 3 विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. येथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. गफलत होतीये. काय घडलंय. बॅकअप पाहायला मिळतोय. आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चूक झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल 4 धावा मिळते. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. एलिव्हेशन मिळाला नाही. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल संतोषच्या विकेटचं पतन. सोनूच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. जहां पोचे ना कोई वहां पोचे साई. अगदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊया पुन्हा एकदा तळी गावाच्या मानाच्या आणि सन्मानाच्या प्रीमियर लीग मध्ये. TPL टॅलेंटेड प्रीमियर लीग, थ्रिलर प्रीमियर लीग आणि थ्रिल सातत्याने आपल्याला पाहायला मिळते TPL च्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आल्या मोठा फटका. प्लेड ऑन. आणखी एक विकेटचं पतन. विघ्नेशने कमाल केली या ओव्हर मध्ये.
चांगली गोलंदाजी करत असताना तिसरा धक्का देत असताना आपल्या टीमसाठी आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. आज केडी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर आहेत. खऱ्या अर्थानं घणसोली नगरीमध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या घरी असायचो त्या कर्णावर त्यांचा आवाज आमच्या घणसोलीपर्यंत पोहोचायचा. LD पाटील साहेब असतील, KD पाटील साहेब असतील, तानाजी पाटील साहेब असतील, हे सगळेच दिग्गज समालोचक आहेत. आज आम्ही थोडंफार काही समालोचन करतोय. या सगळ्यांनाच ऐकून समालोचन करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रेरणादायी व्यक्ती ज्यावेळेस आमच्या मंचावर असतात सँडी सर, एक वेगळा ऊर येतोय, एक वेगळी ऊर्जा येते आणि आमच्या ऊर्जेचे स्तोत्र तुम्ही आहात आणि त्याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतोय की सातत्याने आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना तुम्ही नेहमीच मार्गदर्शन केलं. तुम्ही नेहमीच आमच्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळेच आज या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळते, चालना मिळते. त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतोय. पुन्हा एकदा विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस मिड विकेटच्या बॅट मधून येतोय, मुन्नाच्या बॅट मधून आलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चाळीस वर तिसरा आणि 40 वर 46 46 46 धावा दाखल करायला लागलेत. थँक्यू साहेब. चला अखेरचं षटक हाताळण्यासाठी तळले गावाच्या क्रिकेट मधला मुरलेला आणि भरपूर वर्ष या क्रिकेटमध्ये योगदान दिलेला विनायक किणी आता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. भरपूर अनुभव आहे. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट तो खेळतोय. त्यामुळेच मोठी जबाबदारी असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष आहे ना. पहिलाच बॉल ऑफ केलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये शक्ती प्रदर्शन दाखवत असताना संतोषच्या बॅट मधून येतोय लाजबाब क्रॅकिंग षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय संतोषच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय संतोषच्या बॅट मधून. डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषी पलीकडे. व्हॉट अ शॉट. संतोष नावामध्ये जादू आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये एक संतोष फलंदाजी करतोय आणि समालोचन क्षेत्रामध्ये KD पाटील साहेब, संतोष मात्र, सँडी सर याने देखील कमाल केली. 32 वर्ष समालोचन क्षेत्राची सेवा करणारा एक महान समालोचक आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. अलाउंड द कार्पेट चेंडू जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवान थ्रो आहे, कॅरी होऊ शकणार नाही. थ्रो खराब आहे. एका धावामध्ये 2 धावा कन्वर्ट केला गेलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 या आकड्यावर. अब आएगा माझा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एकीकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोष मात्रे सर अफलातून प्रदर्शन करत असताना या मैदानामध्ये संतोष हा चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू आहे. फिंगर रोल केले. चेंज ऑफ पेस. मागचे 3 बॉल कुठेतरी वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. आता गतीने नाही तर मतीने बीट केला विनायक किणीने. 60 धावा दाखल करायला लागले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी कुठला संघ यशस्वी होईल त्याकडे पाहिलं जाईल. इथे जातील. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. काय घडलंय. यस नो असं करत असताना मात्र सिंगलवर समाधान म्हणावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 61 धावा दाखल करायला लागलेत आणि आता मात्र टार्गेट सेट करणारा बॉल आहे. इथे देखील चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना
आपण पाहू शकाल. आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर आणि 62 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या मॅचच्या दिशेने कशा पद्धतीने 62 धावा केल्या जातील आणि कशा पद्धतीने आपण पाहू शकाल या धावांचा बचाव केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आणि ऐकूया मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये ज्याच्या आवाजाची खऱ्या अर्थानं जादू आहे आणि अनेक वर्ष तळोई प्रीमियर लीग मध्ये हे आवाज ऐकायला मिळाले. अगदी वयाच्या 12-13 वर्षापासून ज्या समालोचकांनी आम्हाला सगळ्यांनाच प्रभावित केले असे आमचे परम मित्र प्रणित पाटील येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. चला यानंतर ओपनचं फायनल मॅच होईल. त्यानंतर आगरीगुळीचा सामना होईल. लक्षात घ्या ओपनचे 2 संघ लगेचच रेडी राहतील. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया प्रणित पाटील यांच्या वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. सकाळपासून आपण पाहतोय 10 कितीही अपुऱ्या पडतात या खेळपट्टीवर. रनंत विरुद्ध तर क्षेत्ररक्षक आउटफील्ड थोडस इव्हन ओव्हर. सलामीची जोडी तन्मय विनायक वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन मनोज दळवी. चांगली फलंदाजी केली होती मनोज दळवी यांनी. सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. काय प्रभुत्व दिसलं मनोज दळवीचं, संतोषचं. फलंदाजी करते 61 धावा फलकावर लागतात. 62 धावांचं असं आव्हान असेल. पहिला राईट मध्ये विकेट मनोज तन्मय. सुरेश चेंडू ब्लॉकर मध्ये सोयाबॅटने खेळून काढलं. सुरक्षित रक्षण होतं. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पुन्हा एकदा मनोज तन्मय. once again पुन्हा ते सुरेश चेंडू ब्लॉकर मध्ये सोयाबॅटने खेळून काढलेला निर्धाव चेंडू सांगता. पुन्हा एकदा अजून एकदा असंख्याचं खातं काही खोलण्यात आलेलं. 2 चेंडू सुरेख चेंडू. राईट मीडियम पेस
मध्यम गतीचा हा गोलंदाज मनोज आपल्या पुन्हा दुसरीची नातामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, बाजूचा अपील परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये साबित होण्यात केली. पहिली धाव फलकावर लागते. विद्यालय संघाच्या तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्या 1, बिनबाद 1. थोडीशी कपलत झाली. थोडीशी गफलत झाली या ठिकाणी क्षेत्ररक्षकांमध्ये. धावसंख्या 1. आता होते प्रथम स्ट्राईक विनायक भरपूर अनुभव असलेला हा फलंदाज खेळाडू बरीच वर्ष तळाच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा ते सुरेश चेंडू फ्लिक केलाय डिप्युटीच्या दिशेने. तो सगळ्याचे क्षेत्ररक्षण होते. पुरेपूर कच्च्या क्षेत्ररक्षण आणि या चौकार क्षेत्ररक्षण थोडस गचाळ होते या ठिकाणी. चौकाराने आपलं खातं खोलतं. पहिला चौकार या डावातील धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होती ती 5, बिनबाद 5. पुन्हा एकदा मनोज. आता मात्र आकुटपणा चेंडू आवडे पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटची कट घेतोय स्वतः गोलंदाज मनोज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. पुन्हा एकदा निव्या चेंडू सांगा सुरेश षटक. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुंदररित्या हाताळला गेलाय तर मनोज दळवी याच्या माध्यमातून. धावसंख्या ती 5, बिनबाद 5. खरं तर 62 रनचं लक्ष असल्यावरती पॉवर प्ले षटकाने नक्कीच टार्गेट करण्याचा अपेक्षा असते परंतु सुंदररित्या षटक हाताळले ते. आता पण लोकच फटका. इट्स गोइंग इज इट या त्याच्यावर सुरेश फटका षटकाची सांगता होते तर तो तान्मित कसं वगैरे म्हणतो हवा हवेच्या दिशेने चेंडू गेला पूर्णतः लॉंग ऑफच्या वर्ण हा षटकार. धावसंख्या 6 ने वर संख्या होती 11. आतापासून काय या षटकार या षटकारानंतर विनायक केने यांच्या खुश खबर. यानंतर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे रोख पारितोषिक विकी पिंपरे यांच्याकडून विनायक केने यांच्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेतात संतोष. समीकरण होते ते 18 चेंडू 51 धावा. 17ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे 3 षटकांमध्ये. सुरुवातीला आस्किंग रेट होता तो 14.5. आता तो वाढ झाला 17. पहिल्या षटकात 11 धावा फटका लागला तोही कृपया रद्द बाहेर काढायचं आहे. कृपया जो घोड्याचा रथ तो बाहेर काढायचा आहे. आता तुम्हाला दोघच फटका चेंडू हवेमध्ये परंतु आव्हान चेंडूचा इशारा येतो. जो नक्कीच पकडला होता परंतु आव्हान चेंडूचा इशारा आला. धावसंख्येत या ठिकाणी 2 ने भर होते. धावसंख्येमध्ये 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 13 आणि जीवनदान देखील म्हणता येईल ते तन्मय याला. कृपया रथ बाहेर काढायचं आहे. पुन्हा एकदा संतोष चेंडू आता मात्र सहबाने खेळून काढला. डिप्युटी चेंडू होते. सुरेश क्षेत्ररक्षण होते. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या गेमचा कोणताच प्रयत्न नाही. एखाद्या समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. 1 ने वाढ 14, बिनबाद 14. संतोष टुतन Matando the manager of Prakash is going yet over the disc like for a big maximum whacked out by the deep wicket. It's a beautiful hitting first maximum for Tanmay of the innings. That will no score on rapid fire. Score more than 20 without a loss. Slower delivery attempted but rightly picked by Tanmay and whacked away by deep square like for a maximum. That's beautiful batting, sensible batting. They have to attack at some point. They have to defend at some point.
62 is definitely changeable total once again. संतोष to तन्मय. आता मात्र ग्राउंड लगत खेळला फटका सुरेश क्षेत्ररक्षण होते ते ऋतिक याचा सुरेश चेंडूपैकी होते एका धावामध्ये म्हणावं लागतंय एका धावाने धावसंख्या वाढते धावसंख्या एक न वाढते होती ती 21 एक षटक 3 चेंडूनंतर धावसंख्या होती 21 आता तो पुन्हा एकच फटका सुरेश क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी एका धावामध्ये म्हणावं लागतंय एका धावाने धावसंख्या होती ती 22 बिन बाद 22 अजून 14 चेंडू 40 धावा 14 चेंडूचं समीकरण मॅच इन द बॅलन्स कम्प्लीटली इन द बॅलन्स आता तर सुरेश चेंडू थोडासा हाना चाललं तुम्ही फलंदाजांमध्ये आपण तिथं एकदा पूर्ण करतात एकदा पुन्हा एकदा पूर्ण होते आपण मग 13 चेंडू 39 धावा 13 चेंडूचं समीकरण momentum can shift anytime with anyone. आता the ball was percuted going. Yeah, that's a stylish struck from Vinay Kenny. What a beautiful hit. That is over the cover region. That's a beautiful hitting. Some of the big hits they made to change the total. Another 6, another biggie. 6 धाव मिळते धावसंख्येने 6 धाव होते ती 29 महागर फसवेल 18 धावांचं षटक या ठिकाणी टाकलं गेलंय धावसंख्या झाली ती 29 आता मध्ये समीकरण होते ते 12 चेंडू व 33 धावा 12 चेंडू 33 धावा 12 चेंडूचं समीकरण चला वेळ घेऊ नका चर्चा विनिमय होतो या ठिकाणी कोणत्या गुणाने चेंडू पण होते पेनल्टी ने बाबा जसं 20 षटकांमध्ये 19 षटक हे महत्वाचं मानलं तसंच या सामन्यामध्ये कदाचित या 30 षटक पेनल्टी मध्ये उभा निर्णायक होऊ शकता पाहूया कोणाच्या ते चेंडू पण जातोय चर्चा होते चर्चेत सत्र होते हडल होते विनंती असेल लवकर निर्णय घ्यायचा आहे अजून आपल्याला 2 सामने खेळायचे 2 अंतिम सामने खेळायचे आहेत ऋतिक पाटील चेंडूशी बोला जातोय 12 चेंडू 33 धावांचं समीकरण मागच्या सामन्यामध्ये 9 चेंडू जदिया पटकावून सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी पटकावला होता फलंदाजीमध्ये या सामन्यामध्ये बहुत कामगिरी करू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये तीच चमक दाखवतोय का ऋतिक 12 चेंडू 33 धावा 12 चेंडूचं समीकरण समोर आहे तन्मय सुरेश सलामी या दोन्ही फलंदाजीकडून ऋतिक 12 चेंडू 33 धावा 12 चेंडू सुरेश चेंडू जल हवेमध्ये अरे बा पहिल्या चेंडूतून मोठा हादरा बसतोय तन्मय बाद होतोय एक मोठा हादरा बसतोय सुरेश गोलंदाजी अख्खून डबल चेंडू असं त्यांना वाटलं होतं पूल करायचा प्रयत्न करून चेंडू तितकासा काही आखून नव्हता सुरेश कट्टर होता पूर्णपणे चकवला पहिला हादरा पहिला झटका बसतोय तो वेळ संघाला वारंवार पुन्हा सब आता मात्र 11 चेंडू 33 धावा 11 चेंडू समीकरण वैयक्तिक 11 धावा परतला एक षटकाच्या सहाय्याने तन्मय धनी फलंदाज चंदू हॅलो हा बोल यो पण विकेट का ऋतिक पाटील खुशखबर प्रत्येक विकेटसाठी 22 पाटील यांच्याकडे 200 रुपयाचा रोख पारितोषिक नेहमीच मनोबल वाढत असतात ते 22 पाटील आपल्या सहकारी खेळाडूंचा 200 रुपये प्राप्त झालेले पुन्हा ऋतिक चंदू चंदू पांडे यांना खुशखबर प्रत्येक षटकामध्ये 1000 रुपयांचे पारितोषिक ते मयूर पाटील यांच्याकडून सुरेश चेंडू पुन्हा सगळे चेंडू पांड्याला आता मात्र विनायक केरी स्ट्रायकिंगला 10 चेंडू 32 धावा 10 चेंडूचं समीकरण पुन्हा ऋतू एकटे विनायक पुन्हा चेंडू हवेमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण होतंय म्हणून थोडंसं दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गैरसमज वातावरणाचा अभाव
संवादाचा अभाव त्याचा फायदा होतो तुम्ही नक्की लिहा. वेदिन संघाला 4 धावांनी धावसंख्या 4 मारून होते ती 34. 9 चेंडू 28 धावा असं समीकरण. नक्कीच झेलची संधी होती परंतु संवादाचा अभाव दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये त्याचा फायदा. 1 बाउंस ओव्हर द बाउंड्री. प्रेक्षकांनी कृपया सीमारेषे बाहेरून जायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक टिबे अख्याने सुंदर फलंदाजी करतात विनायकीने आतापर्यंत वैयक्तिक 16 धावांवर आहेत. आता जो फटका चेंडू हवेमध्ये आतामध्ये जेल सोडला जातोय आणि चौकार जातोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 चेंडूमध्ये 2 संधी या ठिकाणी निर्माण केल्या होत्या पण क्षेत्ररक्षण कच्चा क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा. तो वेस्ट संघाला 2 चौकार या ठिकाणी गेले. धावसंख्या होती ती 38 झाल्या 38. 8 चेंडू 24 धावा 8 चेंडू. पुन्हा त्या 38 विनायक पुन्हा त्याला फटका आणि आता स्टाईल फटका ऑन डाऊन ऑन द वन नी and that's all by the deep for a maximum. That's a beautiful hitting, beautiful 6. Score moves on to 44. सात चेंडू 18 धावा 7 चेंडूचं समीकरण. आता पुन्हा दोघं फटका चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र बाद शेवटच्या चेंडूवर कदाचित निर्णय करू शकतं. ऋतिक पाटील 2 मोठे खंडे 2 सलामी त्यांनी परतलेत. या ठिकाणी पवळे सामन्याला कलाटी देण्यासाठी नक्कीच ठरू शकतं. दुसरा आग्रह बसतोय विनायक याच्या स्वरूपात. वैयक्तिक 32 धावा करून त्यांनी परतले ते विनायक. 44 शेवटचे षटक 8 धावांची गरज. चलो गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची योग्य साथ लाभलेली नाही त्या कारणाने अजूनही 8 धावांची गरज. 15 धावांनी 2 गडी बाद केले तर ऋतिक यांनी 2 सलामी तरी परतलेत. हर्षद नवीन फलंदाज चंदू पांडे हर्षद दोन्ही फलंदाज. 6 चेंडू 18 धावा 6 चेंडू. उपांत्य फेरीचा सामना PPL 2025 स्पर्धा 16. दुसरा उपांत्य फेरीचा सामना उपांत्य फेरीच्या सामन्यातील अंतिम षटक 18 धावा 6 चेंडू 18 धावाचं समीकरण. पाहूया कोण गोलंदाजाचं नाव. विघ्नेश निर्णायक षटक उपांत्य फेरीचा निर्णय षटक घेऊन येतोय. पाहूया या संघ कोणता संघ वंशराज संघाबरोबर अंतिम सामन्यामध्ये धडक देईल. यानंतर होणारा ओपन गटाचा अंतिम सामना असेल. यानंतर आगरी कोळी गटातील अंतिम सामना खेळून दिल्याची नोंद घ्यायची. नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही कडे कोण कोण आहे. पहिला चेंडू that's a maximum. That's a huge. That will relieve a lot of pressure. That will relieve a lot of pressure from the 11. What a wonderful hit this is. Right away over the deep square like what a maximum. This will cool the nerves. This will calm the nerve from the 11. But at the same time, a huge pressure on the bowler. A huge pressure on the bowler this time. Wow. That's a beautiful batting. Oh, Chandu Pandey, he's got 1,000. चंदू पांडे कुठवर लगातार 3 षटके मारले. 5,000चं बक्षीस या ठिकाणी मयूर पाटील यांच्याकडून. 5 चेंडू 12 धावा 5 चेंडूचं समीकरण. पहिले चेंडूवरती प्रेशर हटवलं गेले. प्रेशर पूर्णपणे बॅक टू द बॉलर बॅक टू द फील्डिंग टीम. व्हाट अ ब्लो दॅट इज. व्हाट अ मॅसिव्ह ब्लो दॅट इज फ्रॉम चंदू पांडे. पुन्हा एकदा बिगले व्हाईट ऑन द विकेट टू चंदू. 5 चेंडू 12 धावा 5 चेंडूचं समीकरण. आता शिरपट्टा चेंडू सरळ जय सिट्टे बाजूची संधी.
पंच सल्ला मसलत करताय कृपया कोणी वादविवाद करू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील पंच सचिन साबू विनोद भगत सर तरी नाव दिल्याचे पंच भरपूर अनुभव आहे सगळे नीती नियम कायदे या त्यांना माहीत आहेत त्यांचा निर्णय अंतिम निर्णय असेल पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय 2 धाव पूर्ण होत आहेत प्युअर क्रिकेट बनता येईल पेस पडल्यानंतर युजल स्टम्प्स उचलला जातो ते करण्यामध्ये गोलंदाज आयोजित ठरला दुसरी धाव पूर्ण होते आता 4 चेंडू 10 धाबा पुन्हा एकदा चंदू पांडे स्ट्राईक वर येतोय चंदू पांडे बॅक ऑफ स्ट्राईक दॅट इज अ इम्पॉर्टंट थिंग फॉर द 11 he needs to keep the strike he is sitting back like anything पुन्हा एकदा बिगलेश टू चंदू and that is a very hard delivery wide call by the umpire Vinod Bhagat sir pressure telling all to the bowler he has to keep his nerve he has to calm himself थोडं सांभाळावं लागेल दबाव हाताळावा लागेल गोलंदाजाला 4 चेंडू 9 धावा 4 चेंडूचं समीकरण what a match of cricket we are witnessing आता बघा फटका पसलाय आणि ऋतिक दबावाखाली पुन्हा एकदा चंदू पांडे बाद होते सुरेख झेल टिपते दबावाखाली अतिशय सुरेख झेल सीमारेषेला टिपते ते ऋतिक सुरेख अतिशय सुरेख 9 धावा 3 चेंडू 9 धावा असं समीकरण तो वेळ दिलेल्या संघाला अजूनही सामना संपलेला नाहीये सूरज नवीन फलंदाज 9 धावा 3 चेंडू 9 धावा असं समीकरण सुंदर कमबॅक बनता येईल तो गोलंदाजाचं आधीतडीचा सामना रंगतला सामना what a match what a eye pleasing match this is within World 11 and SM Balaji the second semi-final of TPL 2025 what a game of cricket this is that's a beautiful game of cricket we are witnessing now the discussion the captain is discussing with the bowler calming his nerve back to the match Fitka Chendu and that's a 6 that's a flat 6 short delivery and that to the deep square line the short boundary that's a beautiful hitting Hrithik can't do anything there now it's a 2 Chendu 3 धावा 2 Chendu 3 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 3 धावा काढावेच लागतील पूर्णपणे नाराज आखट टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पंकज पाटील आपला अनुभव पणाला लावतायत वारंवार सल्ला मसलत देत आहेत गोलंदाजाला तो दबाव दिसतोय दबावामध्ये निखळतायत तो फलंदाज सूरज व्हॉट अ मॅच ऑफ क्रिकेट दोन चेंडू 3 धावा 2 चेंडूचं समीकरण संधी सरकार सामना पाहायला मिळतोय आपल्याला कुठे सामना होता कुठे आणलाय समीकरण होता 12 चेंडू आणि 32 धावा त्यामध्ये पहिला 6 चेंडू मध्ये 18 रन 2 षटकाला गडे 2 चेंडू आता मध्ये 2 चेंडू 3 धावा दबाव काय करू शकतो दबावाने किती निखळता येईल तोच खेळाडू या ठिकाणी पुढे जाऊ शकतो पुन्हा एकदा 2 चेंडू 3 धावा 2 चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा फाईनलीच्या दिशेने या ठिकाणी धाव जाते 1 चेंडू 2 धावा चिन्हाचं समीकरण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 2 धावा या काढाव्यात लागतील वेळ दिल्या संघाला सल्ला नसल्यात कृपया लवकर सामना खेळवायचा आहे उत्कंठावर्धक सामना ब्रेथ टेकिंग मॅच वी आर विटनेसिंग हियर on the ground TPL 2025 second semi-final and that game between World 11 versus SM Balaji chasing a target of 62 they are now on the 60 1 ball 2 runs 1 ball
Discussions होईल बा. Who will hold the lab? That's the key here. दबाव 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू. And that's it. That's a clever thing to do. When you are the keeper, you just let that ball pass to the declared zone and head it SM Balaji into the finals. What a game of cricket and what a delivery that was. Cracking Yaka to end the bowling. What a bowling. What a game of cricket here. What a bowling this is. Absolutely fantastic. Absolutely cracking. Oh. Aramba Jubilees, yes. They will be celebrating. They are into the finals now. The finals will be One Siraj 11 taking on SM Balaji. That will be the final. But right now, it will be the Agricoli club. Agricoli गटात अंतिम सामन्यामध्ये पार पडेल. आनंदाचं वातावरण. पण वेगवेगळ्या संघ खूप खरंच खूप सुंदर खेळ खेळला.